जे बघ आता मी सगळीकडे शांतता आहे आणि प्रसन्न वाटतंय. सकाळी सकाळी शांतता आहे. काय पहाटेचे 5 वाजलेत. छान वाटतंय एकंदरीत. क्लायमेट मस्त आहे. हो मस्त एकदम थंड आहे आणि नागपुरातून सुद्धा थंड आहे एकदम. त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्ट हा हॉटेलकडनंच आहे. त्याच्यामुळे ते आम्ही जेव्हा सकाळी 5:30ला सफारीला निघतो तेव्हा ते आम्हाला ब्रेकफास्ट पॅक करून देतात आणि आम्ही तिथे सफारीमध्ये ब्रेक घेऊन तिथे ब्रेकफास्ट करतो. ती पण एक वेगळी मजा आहे. हां पण अनफॉर्च्युनेटली मी ते कॅप्चर नाही करू शकले बिकॉज मोबाईल अलाउड नाही. पण आज मी माझ्या कॅमेरामध्ये नक्की कॅप्चर करेन आणि तुम्हाला अपडेट देत राहीन. पण ते एक वेगळीच मजा आहे. सो फ्रेंड्स, आता आपण सिलारी गेटला आलो आहोत आणि इथे अशा प्रकारे आपल्याला आता एक ID प्रूफ त्यांना दाखवायला लागतं. सो जेव्हा जेव्हा तुम्ही गेटवरती जाल तेव्हा प्रत्येक गेटवरती तुम्हाला एक ID प्रूफ त्यांना द्यायला लागतं, जो बेसिकली जे आपण ऑलरेडी सबमिट केलेलं असतं वाईल रजिस्ट्रेशन. सो ते फक्त ते व्हेरीफाय करतात आणि त्याच्यानंतर आम्हाला बहुतेक आता आम्हाला मोबाईल डिपॉझिट करायला लागणार आहेत. सो त्यांच्याकडे एक पेटी असते आणि त्या एका पेटीमध्ये ते आपले मोबाईल ठेवतात आणि ती पेटी त्यांच्याकडे ते ठेवून देतात एका लॉकरमध्ये. सो ही त्यांची सिस्टीम आहे. सो आता सिलारी गेटला तरी आम्ही हा असा एक्सपिरियन्स केलेला आहे. पण आम्हाला जे हॉटेल स्टाफने सांगितलं ते बरोबर होतं. वी हॅव टू डिपॉझिट आवर मोबाईल फोन्स ॲट एव्हरी गेट. सो त्याच्याप्रमाणे आता आम्ही मोबाईल फोन्स डिपॉझिट करत आहोत. सो फ्रेंड्स, हा आहे डॅम जो पेंच रिव्हरवरती बांधलेला आहे आणि बेसिकली अराउंड आम्हाला 1 ते 1.5 तासच्या दरम्यान आम्हाला इथे पोचायला लागली फ्रॉम मेन सिलारी गेट. आणि तुम्ही बघू शकता स्टनिंग व्ह्यू आहे. आम्ही सकाळी 6:30-7च्या दरम्यान इथे पोचलेलो आहोत आणि खरंच खूप खूप प्रसन्न आणि खूप मस्त वाटतं इथे. Ever since I left the city.